नमस्कार, मी धनंजय भिडे, स्वदेशी जागरण मंचचा राष्ट्रीय परिषद सदस्य आहे। आधी विद्यार्थी परिषदेचा पूर्णकाली कार्यकर्ता होतो। संपूर्ण बांबू केंद्र मेळघाटचा 15 वर्ष अध्यक्षही होतो। 1992 साली संघाचे प्रांत प्रचारक प्रभाकरराव घरी आले आणि त्यांनी सांगितलं, धनंजय सध्या काय करतोय? त्यांना सांगितलं की असं असं चालू आहे, उद्यापासून बंद, उद्यापासून तू स्वदेशी जागरण मंचाचा विदर्भ प्रांताचा संयोजक आहेस। एका वाक्यात संपला विषय। असा आहे की आणि तेव्हा हे सांगितलं की आता तुझं क्षेत्र काही बदलणार नाही, तुला इथंच राहायचं आहे, जीना यहाँ मरना यहाँ। तर त्यामुळे मी 92 पासून स्वदेशी जागरण मंचाचं काम करतो आहे। तहयात करणार, यात काही संशय नाही। आता मुळामध्ये असं आहे की हा जो विषय आहे एकूण, तर संघ, स्वदेशी आणि विश्व असं हे कसं काय जुळतं बा? कारण की स्वदेशी म्हटलं की त्याला भूमीचं बंधन आलं, देशापुरतं, आणि आपल्याला तर विश्वापर्यंतचा विचार करायचा आहे। मग हे कसं काय साध्य होऊ शकतं, असा ह्याच्यामध्ये एक विचार येऊ शकतो। पण मुळामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की संघ म्हणजे काही नवं स्थापन केलेलं वगैरे नाही आहे। संघ हे जे चालू होतं तेच एक नाव देऊन समोर केलं असं म्हणू शकतो। त्यामुळे संघ हे चिरपुरातन आणि नित्य नूतन असं काम आहे। त्यामुळे ज्या क्षणी आपण असं म्हणू की बा संघाला 100 वर्ष झाली, तर ते खरंही आहे आणि खोटंही आहे। संघटना म्हणून 100 वर्ष झाली असतील, परंतु तो आधीपासून होता आणि नंतर राहणार आहे। उदाहरणार्थ, संघ समाजात एकरूप होईल आणि संघटना म्हणून राहणार नाही असं स्वप्न 1925 सालापासूनच पाहिलं गेलेलं आहे। आणि म्हणून याची देही याची डोळा हे अपेक्षित आहे होणं। 100 वर्ष लागली याचं काही जणांना दुःखही राहू शकतं आणि 1000 वर्ष लागली तरी चिंता नाही अशी निश्चिंतताही राहू शकते। तर त्यामुळे हे लक्षात घेण्याची एक अत्यंत गरज आहे। दुसरं असं की आपण म्हणतो किंवा अमुक संघटना अमुक वेळ त्यात सुरू झाली वगैरे असं, तर असंही काही नाही आहे। दत्तोपंतांनी एकदा विचारलं की बा का रे BMS केव्हा चालू झाला, असं बोलणं निघालं, तेव्हा ते म्हणले की आता तर आम्ही सुरू केला आहे। तर गुरुजी म्हणाले, म्हणजे तुला अजून संघ नाही कळला? अरे तो होताच, तुझ्या मनात तो स्फुरायची वाट होती, तुझ्या मनात स्फुरला आणि BMS चालू झाला म्हणे। त्यामुळे असं काही नाही अमुक वेळेस अमुक संघटन चालू होतं वगैरे। तर हे जे आहे याच्यामध्ये बीज रूपात सगळं काही आहेच। मग ह्याच्यामध्ये संस्कृत भारती बीज रूपात आहे, आणखीन आपल्याला माहीत नसलेलंही आणखीन काही बीज रूपात आहे जे समोर प्रकट होईल। म्हणून त्याला आपण म्हणतो प्रोग्रेसिव्ह अनफोल्डमेंट। हळूहळू काही काही आपापल्या समोर येत जातं, जे नवं येत जातं त्याला आपण नवं नाव देत जातो, एवढंच। दुसरं असं की आपण ग्रंथप्रामाण्य मानत नाही आणि व्यक्तिप्रामाण्य मानत नाही। त्यामुळे अमुक वेळेस अमुक व्यक्ती अमुक म्हणला असेल, आता काय घेणं देणं? या क्षणी त्याला काही तथ्य आहे का? या क्षणी त्याला काही बॅकग्राऊंड आहे का? या क्षणी त्याची गरज आहे का? नसेल तर सोडून द्या। अमकं लिहिलेलं आहे असं म्हणल्याबरोबर आपण ग्रंथप्रामाण्य मानतो। आणि त्यामुळे जेव्हा आपण म्हणतो की संघ ही एक अशी गतिमान संघटना आहे, त्याच्यामध्ये अमुक अमुक लिहिलेलं आहे, ह्याला काही सँक्शनच नाही आहे, ते केव्हाही एडिट करता येऊ शकतं। अगदी विचारधनमध्ये लिहिलेली काही वाक्य शब्द जे यावेळेस सोयीचे नाही आहेत, गरजेचे नाही आहेत, ते त्या काळात आवश्यक असतील किंवा नसतीलही, आपण ते गाळून टाकू शकतो। आपल्यावर कशाचंच बर्डन येत नाही, म्हणून आपण तरुण राहतो, म्हणून आपण काम करत राहतो। हे एक लक्षात घेण्याची गोष्ट आहे। दुसरं असं आहे की संघामध्ये काही कशाचं बंधन नाही आहे, म्हणजे अमुक अमुक प्रचारक असला पाहिजे। कोणी सांगितलं हो सरसंघचालक प्रचारक असला पाहिजे म्हणून? नाही सांगितलेलं कुठे। चालू आहे तर चालू आहे। उद्या समजा मोहनजींनी घोषित केलं की अमुक अमुक राहील संघचालक, सरसंघचालक, आम्ही हो म्हणू, संसारी असेल तरी हो म्हणू। प्रचारकच असला पाहिजे अमुक ठिकाणी असंही कुठे आहे? मी 1992 साली मला जेव्हा स्वदेशीचं काम दिलं त्यावेळेस मी शाळेत शिक्षक होतो, पण त्यावेळेस माझा संपूर्ण खर्च संघ करत होता। मी संघाच्या कार्यालयामध्ये हिशोब देत होतो, माझा दर महिन्याचा इतका हिशोब झाला, घर वेगळ्या ठिकाणी आणि काम वेगळ्या ठिकाणी।
हे डिस्क्रिशन संघात असल्यामुळे संघ चालू आहे, कुठलंही व्यक्तिगत वापरला जात नाही. गंमत म्हणून सांगतो, मी व्यावसायिक होतो आणि ह्या कामाच्या ओघामध्ये 3.5 लाख रुपये खिशातनं 25 वर्षापूर्वी खर्च झाले. धंद्यामध्ये चणचण आली तेव्हा कळलं की अरे आपले असे गेले. प्राणप्रचारक तेव्हा भुसारी झाले, ते म्हणाले की बा असं आहे, संघाने तुला सांगितलं तर का खर्च करायला? नाही म्हणे, तू मनाने केलं ना. हो, बाकीच्या कार्यकर्त्यांनाच मोठी चिंता ह्याचं कसं व्हायचं म्हणून. मी म्हटलं तुम्ही कशाला चिंता करता, तो परत मागतोय का? नाही, विसरून जा म्हणे, संघ काही त्याला काही देणार नाही आहे. आणि विषय सरळ सरळ असा झाला की हे पहा म्हणे, आर्थिकदृष्ट्या थकून संघाच्या कामातनं थांबलेलं संघाला चालणार नाही. ह्याच्या पुढे खिशातनं एकही पैसा नाही खर्च करायचा आणि संघाचं काम आयुष्यभर करत राहायचं, संपला विषय. हे असे जे पटापट विषय संघात संपतात ना, हे लोकांना पल्लेच पडत नाही. संघ सगळीकडे ते मग जातं, अमुक तमुक हे सगळं आणत बसतात. म्हणून जसं ते रंगाहरीजींचं उदाहरण आहे, अरे आम्हाला जर माहीतच नाही कोणाची जात काय आहे तर आम्हाला कळेल कसं की अमुक संघचालकाची अमुक जात आहे ना अमुक हे आहे म्हणून. आता हे सांगताना म्हणतात की देशस्थ होते. कोण म्हणतो देशस्थ होते? हेडगेवार आणि देवरस्त तेलंगी होते, महाराष्ट्रीयन पण नव्हते. इथे येऊन बसले म्हणून, पण आम्ही त्यांना महाराष्ट्रीयन म्हणून ओळखतो. तर त्यामुळे अमुक संघटना अमुक वेळ सुरू झाल्या याला काय अर्थ नाही. ते विविध प्रकारे विविध ठिकाणी प्रकट होती. पण 1992च्या आधी जे WTO प्रकरण चालू झालं, पेटंटचं प्रकरण, प्रोसेस पेटंट, त्याच्यानंतर मग हे सगळी एकूणच आहे. आणि त्याच्यामधनं मग एक विषय लागला की संघाजवळ आर्थिक विषय काय आहे, आर्थिक विषय काय, संघाची आर्थिक ब्ल्यूप्रिंट काय. आणि असा काही विषयच नाही संघाची आर्थिक ब्ल्यूप्रिंट. अरे समाजाची जी ब्ल्यूप्रिंट राहील ती संघाची राहील, संघ आणि समाज वेगळा नाहीच, असा एकदा स्टँड घेतल्यानंतर विषय नाही. परंतु आपल्याला सांगावं लागतं ना की बा ठीक आहे असं आहे म्हणून. आणि तेव्हा दत्तोपंत ठेंगडींनी स्वदेशी जागरण मंचाची ही एक सुरुवात केली. आता ह्याच्यातही गंमत आहे बरं का, हा सगळ्यात क्रांतिकारी प्रयोग आहे. याचं कारण असं की स्वदेशी जागरण मंच संघटनाच नाही आहे. म्हणजे संस्कार भारती संघटना असेल, विश्व हिंदू परिषद संघटना असेल, स्वदेशी जागरण मंच संघटनाच नाही आहे, मंच आहे. आणि आर्थिक क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संघटना, भारतीय मजदूर संघ, ग्राहक पंचायत, सहकार भारती, लघुउद्योग भारती, अशा सगळ्या आर्थिक क्षेत्रात ज्यांचा सहभाग आहे या सगळ्यांना एकत्रित करून एक मंच उभा केला, तो म्हणजे स्वदेशी जागरण मंच. त्यामुळे त्याच्यात हेच नाही, घटना नाही, अध्यक्ष नाही, सचिव नाही, इलेक्शन नाही, मेंबरशिप नाही, काहीच नाही. संघाने 4 लोकांना सांगितलं यार चला जरा स्वदेशीत काम करा, आम्ही स्वदेशीत काम करतो. आमचे कार्यकर्ते म्हणजे या सगळ्या संघटनांचे कार्यकर्ते म्हणजे आमचे कार्यकर्ते. अशा रीतीने मग आता स्वावलंबी भारत अभियान चालू आहे. तो मोठा विषय आहे, तासभर दीड तासाचा विषय आहे तो करायचा झाला तर, त्यामुळे त्याला आता हातही लावत नाही मी. परंतु हे सांगतो की 3 वर्षापूर्वी संघाने अखिल भारतीय प्रतिनिधी सभेमध्ये एक प्रस्ताव मांडला की बा या देशातल्या आर्थिक व्यवस्थेबद्दल काहीतरी केलं पाहिजे, ह्याच्यावर परिवाराने विचार करावा. आणि त्याच्यातनं स्वावलंबी भारत अभियान चालू झालं आहे. 3 वर्ष चालू आहे, घासतो आहे. केव्हा यश मिळेल माहीत नाही, परंतु नोकरीकडून व्यवसायाकडे या देशातल्या तरुणांना आणायचं असा विचार संघ करू शकतो, याच्यावर कोणाला विश्वासच बसणार नाही. 3 वर्षापूर्वी संघाने केला. त्याच्यात जे सतीशजी आहेत याचे स्वदेशीचे, त्यांना फुल टायमर म्हणून सांगितले याच्यात तुम्ही आता पूर्ण वेळ काम करा. आपण 750 देशामध्ये 750 जिल्ह्यांमध्ये स्वावलंबी भारत अभियानाचं काम करतो आहोत. आता ह्याच्यामध्ये सगळीकडे कसं आहे की या आर्थिक क्षेत्रात विचार करून संघाचा म्हणून आर्थिक विषय समोर मांडणं, आणि तो संघाचा म्हणून नाही तो देशाचा म्हणून मांडणं, हे करत असताना संघ आणि हिंदू आणि मुसलमान आणि अमुक पक्ष वगैरे हाही विषय नाही हो. स्वदेशी जागरण मंचाचे पहिले संयोजक कोण? डॉक्टर MG बोकरे, मगू बोकरे. सगळे जाणतो आपण की ते कट्टर कम्युनिस्ट होते वगैरे, ज्यांनी इस्लामी अर्थशास्त्रही लिहिलं आहे आणि हिंदू अर्थशास्त्रही लिहिलं आहे. पण पहिले संयोजक कोण होते? कम्युनिस्ट होते. संघामध्ये कोण नव्हते? गोविंदाचार्य होते, गुरुमूर्ती होते, वर्गीस होते, आहेत सगळे अजूनही, अमूलवालेही आहेत आहे ना, आता ते जोहो कॉर्पोरेशनवाले तेही आहेत. तर त्यामुळे अमुक एका पक्षाचं स्वदेशी जागरण मंच किंवा अमुक एखाद्या विचारधारेचं स्वदेशी जागरण मंच असं नाहीच आहे. हे अगदी सावरकर, गांधी, बाबू गेनू इथपासून जे चालू असलेलं आहे, मी जे म्हणलं की नाही की आधी असलेलंच आपण समोर करत असतो, तर बाबू गेनूचं जे स्वदेशी जागरण मंच
जे सर्वोदयी स्वदेशी जागरण, जे महात्मा गांधींचं जे स्वदेशी, तेच संघाचंही स्वदेशी आहे. त्यामुळे संघाचं स्वदेशी म्हणजे काही समाजापेक्षा वेगळं स्वदेशी आहे असं समजायचं कारण नाही. आणि त्यामुळे माझं घर स्वदेशी, माझ्या घरी बनणारी वस्तू स्वदेशी, शेजारी बनणारी, माझ्या घरी नसेल तर शेजारची घेईन, शेजारची नसेल तर वस्तीतली घेईन, वस्तीतली नसेल तर गावातली, पंचकृषीतली, तालुक्यातली, असं वाढत वाढत मी कमिशनरेटपासून तर स्टेटपर्यंत आणि नेशनपर्यंत जाईल. आणि स्वदेशी विदेशीमध्ये आहे ना, ते हार्ड अँड फास्ट अमुक म्हणजे स्वदेशी. मग तुम्ही विमानातनं कसे जाता असंही लोक मूर्ख विचारतात. अरे बाबा, समजा मी मरायला टेकलो तर मी कोरॅमिनचं इंजेक्शन घेऊन जिवंत राहिलो तर स्वदेशी, नाही तर काय तर स्वदेशी. तर त्यामुळे आपलं हे जे आहे हे सगळ्यांना जेव्हा कळेल, किंवा स्वदेशी म्हणजे काय, जे आतून येतं ते स्वदेशी, मला जी आईनी भाषा शिकवली ती स्वदेशी, मी जे खातोय ते स्वदेशी, तर मग हे स्वदेशी कसं जगनव्यापी आणि विश्वबंधुत्वापर्यंत पोचतं हे आपल्याला आपोआप कळेल. धन्यवाद.